माता की जय, महासरस्वती माता की जय, राजराजेश्वरी आई साहेब अम्बा माता की जय, अम्बा माता की जय। राधे नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम सर्वचैतन्यरूपाम् आद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं यो नः प्रचोदयात्। सर्वं खल्विदं मे वाहम् नान्यत् अस्ति सनातनम्। वन्दिलीयम्बिका निघाले बाहेर। जन्मादस्यतोन्वरादितरतं चार्तेष्वभिज्ञस्वरान् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा। धार्मान् स्वेन सदा निरस्तकुवकम् सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि। माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई। पाली अंबाबाई, पाली अंबाबाई, पाली अंबाबाई, पाली अंबाबाई, पाली अंबाबाई।
वने वसन्तम् आनन्दकन्दम् हतपापवृन्दम् वाराणसीनाथ मनाथनाथम् श्रीविश्वनाथम् शरणं प्रपद्ये। ॐ नमः पार्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर भोळा हा शंकर पुढे नंदीश्वर। येते मी पामर येते मी पामर येते मी पामर संकटहरणं मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। रामायण तुलसी कृते कहो कथा अनुसार आसन लीजे प्रेम सहित। आइए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय जय जय। पवन कुमार
वेब्रवास कनक कपिशम वैजयंती च माला रंध्राण वेणोरधर सुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणम् प्राविशत जितकीर्तिः जय जय राधा रमणं जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। ओम महालक्ष्मे च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। गोपाल कृष्ण भगवान योगेश्वर भगवान की गंगा मैया की व्यास महाराज की महाकाली माता की महासरस्वती माता महालक्ष्मी च माता की जय। राधे भुवनेश्वरी अंबा मातेची अर्थात दुर्गा मातेची वाङ्मय मूर्ती म्हणजे श्रीमद्देवी भागवत। अतृप्त आत्म्याला तृप्ती पितृदोषातून मुक्त करणारी कथा म्हणजे श्रीमद्देवी भागवत कथा। प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू म्हणजेच श्रीमद देवी भागवत कथा। देवी भागवत भगवान मिलन मिलाने का साधन है। संत का आश्रय करने वाला अगर संत होता है तो देवी भागवत का आश्रय करने वाला भगवान होता है। भगवान वही है कथा श्रीमद्देवी भागवत कथा। असो आज श्रीमद्देवी भागवत कथेचा तृतीय दिवस। त्या संबंधानं या श्रीमद भागवत कथेला शृंगारित करण्यासाठी तबला वादक जुंद्रे महाराज, हार्मोनियम अर्थात कॅशिओ वादक राजू क्षीरसागर, गायनाचार्य राजू गीते, आप्पा गुंजाळ, बाबासाहेब जगताप सांगदेव, बाबासाहेब झावरे आणि सांगदेव जगताप। आणि त्याचप्रमाणे या श्रीमद्देवी भागवत कथेला कर्णद्वारे रसोपान करणारा पंचक्रोशीतील जाणकार पारमार्थिक श्रोता। काल कथेला आपण ज्या ठिकाणी विश्राम दिलेला होता की या भारतवर्षामध्ये 52 शक्तिपीठ निर्माण झाली। ही कशी निर्माण झाली त्याचा विचार आपण काल केला। जन्मेजय राजा व्यासजींना विचारतात, शौनक ऋषी सूतजींना विचारतात प्रश्न आणि त्या प्रश्नाची उत्तर सूतजी देतात शौनक ऋषी। आणि जन्मे राजा व्यासजींना विचारतोय आणि व्यासजी त्यांची उत्तर जन्मेजय राजाला देतात। जन्मेजय राजानं प्रश्न केला की मधु आणि कैटभ नावाचे 2 राक्षस
यांना असणारी देवी माता प्रसन्न होती आणि ह्या भगवान विष्णूने त्यांचा मारण्याकरता देवीची उपासना केली. मग ती कशी केली, काय केली, केव्हा केली याचा विस्तार पूर्वक तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा व्यासजी सांगू लागले की म्हणाले, हे जन्मेजय राजा, पूर्वी या विश्वसृष्टीमध्ये कुठंच काही नव्हतं, कुठंही काही, सर्व जलमय होत. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते बाई, अवघे शून्यच होते बाई, अवघे शून्यच होते बाई, अवघे शून्यच होते बाई. कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते, कान्होबा तेरे तेरे ते. तेथे कडाल गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली, तेथे कडाल गज निर्माण झाली. व्यासजी सांगता जन्मेजय राजा, हे राजा, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कान्होबा तेरे तेरे ते. राजा, या विश्वसृष्टीमध्ये तेव्हा पुढं कुठंच काही नव्हतं, कुठं काहीच नव्हतं, म्हणजे काहीच नव्हतं असंही नाही. मग काय होतं? कान्होबा तेरे तेरे ते, हे जे सर्वनाम आहे हे परब्रह्मवाचक आहे. तो, ती, ते, हे जे 3 सर्वनाम आहे हे परब्रह्मवाचक आहे. ते परब्रह्म, ते परब्रह्म फक्त ती आदिमाया शक्ती आहे, ती आदिमाया शक्ती फक्त होती. तो, ती, ती स्त्रीलिंगी रूप घ्यायचं, तो पुरुषवाचक. पण मी मगाशी पहिल्याच दिवशी सांगितलं, तो आणि ती याच्यामध्ये फरक, नॉट डिफरन्स बिटवीन टू, दोन्हीमध्ये फरक नाही. काहीच नव्हतं म्हणजे काहीच नव्हतं, तर काय होतं? तर निर्गुण निराकार असणारी जी आदिमाया शक्ती आहे, अनादि निर्गुण प्रगटले भवानी, अनादि असतात ती आदिमाया शक्ती होती. हो, बाजूला पाणीच पाणी होत, चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, जलमय सर्व. आणि त्या जलामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये होते. सर्व विश्वातले जे सूक्ष्मदेह आहेत, हे सूक्ष्मदेह घेऊन असणारे परब्रह्म परमात्मा भगवान विष्णू निद्रिस्त होते. आणि त्यांच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. त्या कमळावर जाऊन ब्रह्मदेव बसले. ब्रह्मदेव म्हणाले, मला निर्माण कुणी केलं, कशा करता केलं, काही सुचायला तयार नाही ब्रह्मदेवाला.
मग ब्रह्मदेवानं विचार केला, आपण निदान कुठून आलो याचा तरी मुळाचा शोध घेतला पाहिजे. म्हणून त्या ब्रह्मदेवानं त्या कमळाच्या दांडीमध्ये प्रवेश केला आणि खाली आपलं फाउंडेशन कुठं, बेस कुठं आहे, मूळ कुठं आहे ते शोधण्याकरता त्याने प्रयत्न केला. 100 वर्ष त्या दांडीमध्ये फिरत होता, पण त्याला काही मात्र मूळ सापडलं. मूळ ना ढाळ शाखा ना शाखा ना पल्लव, हा कैसा देव आला. मूळ ना ढाळ शाखा ना पल्लव. एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाला फांद आहे, खोड आहे, पल्लव म्हणजे पालवी आहे. तसं असणारी आदिमाया शक्ती जी अनादी आहे, तिच्या ठिकाणी वेदांत शास्त्रामध्ये त्याला स्वगत भेद म्हणतात. आपल्या ठिकाणी असणारे इंद्रिय, हात, पाय, डोकं, याला स्वगत भेद म्हणतात. परंतु असणाऱ्या त्या आदिमाया शक्तीच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. रंग नाही, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. ये रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, तू निर्गुणाया, तू निर्गुणाया. नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू जर घोराया. जिथं रूपच नाही तिथं आकार कसा. म्हणून असणाऱ्या त्या परमात्म्याला हो नांतम न मध्यम न पुनस्तवादी, आदि मध्य अंत त्या परमात्म्याला कुठेही नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. म्हणून ब्रह्मदेवानं खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला आपलं मूळ सापडलं. पुन्हा त्या असणाऱ्या कमळाच्या येऊन बसले ब्रह्मदेव. आणि आपल्यासारखं या विश्वजगतामध्ये कुणी दिसतं का म्हणून तेव्हा त्याने चारी दिशेकडे पाहिलं. कुठं काही दिसलं नाही. उलट 4 दिशेकडे पाहिलं, त्यांना 4 तोंड प्राप्त झाली.
म्हणून ब्रह्मदेवाला दुसरं नाव आहे चतुरानन. चतु अधिक आनन. आनन म्हणजे तोंड, चतु म्हणजे चार. चार तोंड ज्याला आहे तो चतुरानन. चार तोंड निर्माण झाली. आणि विचार तुला मला निर्माण कशा करता केलं? विचार करत असताना आदी माया शक्तीनं आकाशवाणी केली. आकाशवाणी केली की हे ब्रह्मदेवा, 12 खळीतलं 16वं अक्षर आणि 12 खडीतलं 21ावं अक्षर तिनं उच्चार केला. मग कोणतं आहे 16वं अक्षर? 12 खडीतलं आपण शिकलोच नाही ग गवताचा. डायरेक्ट कॉलेजला गेलो. 16वं अक्षर आहे त आणि 21ावं आहे प. त प त प हे शब्द त्याने ब्रह्मदेवाने ऐकले आणि आपल्याला तप करण्याची आज्ञा देवी मातेने दिली. म्हणून तप करायचं. मग त्यावेळेला त्याने तप चालू केलं. मग त्यावेळेला ब्रह्मदेवानं तप करत असताना कोणत्या मंत्राचा उच्चार केला? कोणत्या मंत्राचा उच्चार केला? नाही का? हा, कोणत्या? ऐका, कोणत्याही ग्रंथामध्ये स्पष्टपणे नाही, पण आमच्या ज्ञानोबरायाने मात्र स्पष्ट सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये या ब्रह्मदेवानं कोणता मंत्र जपला हे ज्ञानोबरायांनी ओव्या तुम्ही ऐका. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका नरोत्तमा ब्रह्मा ऐसा एकला वेडा होता. ज्ञानोबरा या विश्वसृष्टीच्या आरंभी त्या कमळावर ब्रह्मदेव बसला, पण वेडा झाला. हे अर्जुना, पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका नरोत्तमा, नरामध्ये श्रेष्ठ असलेला अर्जुन. हे अर्जुना ऐक मी काय सांगतो. या विश्वसृष्टीच्या वेळेला हा ब्रह्मदेव वेडा झाला. वेडा या सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका नरोत्तमा ब्रह्मा ऐसा एकला वेडा झाला. मज ईश्वरात न ओळखे ना सृष्टी ही करू शके ऐसा थोरू केला एके नामे जेने. धड मला तो ओळखायलाही तयार नाही आणि विश्वसृष्टी निर्माण करायला मी तयार नाही. मग एका नामानं त्याला ज्ञान प्राप्त झालं. ते कोणतं? जयाता अर्थजीवी ध्याता हे वर्णत्रय जपता. लक्ष जोडायचं. हे वर्णत्रय जपता विश्व सर्जन योग्यता आली. काय म्हटले मला ज्ञानोबा काय म्हणतात? जयाचा अर्थ जीवी ध्याता, त्या मंत्राचा अर्थ ध्यानात घेतला. कोणता? हो, जयाचा अर्थ जीवी ध्याता हे वर्णत्रय. वर्ण ओम या त्रयाचा त्याने उच्चार केला आणि मग
विश्व सर्जन योग्यता आली तयार. विश्व सर्जन म्हणजे विश्व उत्पत्तीचं ज्ञान त्याला झालं. लक्षात आलं का? आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मदेव त्या कमळावर होते. त्याच वेळेला भगवान विष्णू हे पाण्यामध्ये निद्रिस्त होते आणि निद्रिस्त झाल्यामुळं त्यांच्या कानातील मळापासून 2 राक्षस निर्माण झाले. त्याचं नाव आहे मधु आणि कैटव. ते निर्माण झाले आणि निर्माण झाल्यानंतर ते त्या पाण्यामध्ये पोहू लागले. ते सुद्धा विचार करू लागले आपल्याला कोणी निर्माण केलं. आपल्यामध्येही पोहण्याची शक्ती आली. ही आली कुठून? तो जेव्हा ते विचार करू लागले, लक्षात घ्या, विचार करत असताना की ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी याला कोणीतरी कारण असलं, हा वेदांताचा सिद्धांत. ज्या अर्थी कार्य आहे त्यात त्याला कोणीतरी कारण. विदाउट कॉज देर इज नो इफेक्ट. कार्याशिवाय कारणाशिवाय कार्य नाही. ज्या अर्थी मधु कैटभ एक कार्य आहे, हे कार्य निर्माण झालं त्या त्याला कोणतरी कारण असलं पाहिजे. पण मग कोण याला कारण आहे याचा ते विचार करू लागले. आपल्याला प्राप्त झालेली शक्ती कुणी आपल्याला दिली? मग त्यांच्या मुखातून सहज असणाऱ्या देवीचं वाघबीज त्यांच्या मुखातून बाहेर आलं. ऐन 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 आणि ते वाघबीज त्याने उच्चार केला आणि उच्चार केल्यानंतर असणाऱ्या देवी मातेनं त्यांना आकाशवाणी केली आणि वाघबीज मंत्राचा उच्चार त्यांना करायला सांगितला. त्याने 100 वर्ष त्याचा उच्चार केला आणि प्रत्यक्ष भगवान असणारी भगवती माता त्यांच्या पुढे उभा राहिली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. Thank you.
हे पहा, बाथरूम मध्ये एक मोबाईल सापडलेला आहे. ज्याचा असेल त्याने ओळख पटवून शिंदे मामाकडे घेऊन जा. असणारी अनादि निर्गुण प्रगटले भवानी. भवानी माता जगदंबा माता प्रगट झाली आणि मधु आणि कैटबाला म्हणू लागले की हे मधु आणि कैटब, मी प्रसन्न झाले, बोल काय मागायचं ते मला. अमरत्व पाहिजे, मोक्ष पाहिजे, तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झाले, बोल काय हवं आहे तुला. म्हणाले देवी माते, अमरत्व नको म्हणाले, मोक्षही नको, मग काय पाहिजे. म्हणाले आम्हाला इच्छा मरण द्या. काय मागितलं? इच्छा मरण द्या. तथास्तु म्हणे जगदंबा, तुमच्या मनासारखं होईल म्हणाले. आणि आता उन्मत्त झाले नाही राक्षस, आपण अमर झालोय. आपण जेव्हा मरण मागू तेव्हा आपल्याला प्राप्त होणार आहे. ते उन्मत्त झाले, एवढे उन्मत्त झाले महाराज की त्यांना काही मदत आला. पद आलं, मद येणारच. एवढे उन्मत्त झाले. पहिले त्याने ब्रह्मदेवाकडे दौरा नेला, दोघांनी पण, मधु आणि कैटबाने. आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागले, ब्रह्मदेवा तुझ्या पदातून चालता हो, आमचा दास हो, नाहीतर आमच्या बरोबर लढाई कर. ब्रह्मदेव घाबरले. हे दोघं होते, ब्रह्मदेव एकच होते. ब्रह्मदेव जे घाबरले ते पाण्यामध्ये उतरून भगवान विष्णूकडे गेले. पण त्यावेळेला भगवान विष्णू निद्रिस्त होते, निद्रा लागलेले होते. त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेव जाऊन स्तुती केली महाराज. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. स्तुती केली. एवढंच नाही, पुरुष सूक्ताने त्यांची स्तुती केली ब्रह्मदेवा. मराठीतलं सुंदर असं पुरुष सूक्त म्हणजे तुकोबारायांचा नाटाचा अभंग. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा अविनाश सकल देवादिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषचरिता कमलनयना कमलापती कामिनी मोहन मदन मूर्ती भवतारका धरिताक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत से विनवनी भवबंधनी सोडवा. पुरुष सूक्तातलं संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी मराठीमध्ये त्यातला बराच अंश अनुवादित केला. आणि पुरुष सूक्त वेद आहे म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं, तुका वेदाचा तो अर्थ सुंदर अशी पुरुषसूक्ताने ब्रह्मदेवाला स्तुती केली. परंतु ब्रह्मदेव हे निद्रिस्त होते. ब्रह्मदेव
हे निद्रिस्त होते. काय केलं पाहिजे? मग त्या वेळेला निद्रा देवीची स्तुती केली. ब्रह्मदेवानं निद्रा देवीची स्तुती केली. ओम विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थिति संहार कारिणीं निद्रां देवी भगवती विष्णोर्तुलां तेजसः प्रभु महाविद्या महामाया महामेधा महास्मृति महामोहाच भगति महादेवी महासुरी. ब्रह्मदेवानं निद्रा देवीची स्तुती केली. ज्याला झोप येत नसेल त्यांनी या निद्रा देवीची स्तुती करा. गार झोपी. ब्रह्मदेवानं आणि निद्रा देवीची स्तुती केल्याबरोबर निद्रा देवी जागृत झाली. आणि जागृत झाल्यानंतर आणि भगवान विष्णू उठून उभे राहिले. पाहतात तो समोर ब्रह्मदेव दिसले. म्हणे ब्रह्मदेवा मी तुला तप करायला सांगितलं, तू इकडे कशा करता आलास? एवढा शब्द उच्चारतो उच्चारतो न उच्चारतो तोच मधु आणि कैटभ त्या ठिकाणी आले. म्हणाले मी त्या कमळावर बसलेलो होतो, तप करत होतो, पण हे मधु आणि कैटभ त्या ठिकाणी आले, मला त्रास द्यायला लागले. मी एकटा होतो, ते दोघं आहेत आणि ते राक्षस आहेत. बरं म्हणाले ठीक आहे. मग त्या वेळेला ते आल्यानंतर आवाज दिला मधु आणि कैटभाने, ए ब्रह्मदेवा, अरे तुला तर ठार करेलच, पण या भगवान विष्णूला सुद्धा मी ठार करणार आहे. त्यावेळेला भगवान विष्णू त्या ठिकाणी लढाईला सज्ज झाले. मधु कैटभ आणि भगवान विष्णूची देवी भागवतामध्ये 5000 वर्ष युद्ध झालं. एक नाही, 2 दिवस नाही, 5000 वर्ष युद्ध झाल्यानंतर भगवान विष्णूला प्रश्न पडला की हे मरत का नाही? यांना कोणाचा तरी वर असला पाहिजे. म्हणून थोकून गेलेले ब्रह्मदेव म्हणाले, मधु कैटभ जर थांबा म्हणाले, तुम्ही दोघं आहात म्हणाले, आणि तुम्ही आळीपाळीने येऊन युद्ध करता, मी एकटाच आहे, मला थोडी विश्रांती घेतली पाहिजे की नाही? हो. मधु कैटभ म्हणाले विश्रांती घ्या. भगवान विष्णूने निमित्त केलं कसलं? विश्रांतीचं. पण ध्यान लावलं, यांना कोण प्रसन्न नाही. मग तेव्हा त्यांच्या लक्षात आलं भगवान विष्णूच्या की यांना वर दिलेला आहे देवी मातेनं. तेव्हा त्यावेळेला भगवान विष्णूने देवी मातेची स्तुती केली. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमो देवी महामाये विश्वोत्पत्ति करे शिवे निर्गुणे सर्वभूतेषु मातः शंकर कामदे. त्वं भूमि सर्वभूतानां प्राणः प्राणवतां तथा हे श्रीकान्ते क्षमा शान्ति श्रद्धा मेघा कृते स्मृती. देवी मातेची स्तुती केली भगवान विष्णूने आणि देवी माता प्रगट झाली. म्हणाले भगवान विष्णू कशा करता माझी स्तुती केली? म्हणाले देवी माते,
या मधु आणि कैटबाला तुम्ही आशीर्वाद दिला की इच्छा मरण त्यांनी मागितलं, जेव्हा इच्छा येईल तेव्हा मरण मागितलं, हे मरत नाही आणि समाजाला तर त्रास देऊ लागले, काय केलं पाहिजे? म्हणाले विष्णू काही काळजी करू नका, युद्धाला सुरुवात करा. मी आकाशामध्ये ज्या वेळेला तुमचं युद्ध चालू होईल त्यावेळेला त्या ठिकाणी मी प्रगट होईल, त्यावेळी मोहनी अस्त्र मी या मधु आणि कैटबावर टाकेल आणि त्यावेळेला परिस्थिती काय होती ते पहा म्हणाले. मधु आणि कैटब आणि भगवान विष्णूचं युद्ध चालू झालं आणि भगवंताने पाहिलं जगदंबा माता आकाशामध्ये आलेली आहे. त्यावेळेला दोघांचं तुंबळ असं युद्ध चाललेलं होतं आणि त्यावेळेला भगवान विष्णूंनी युद्ध थांबवलं. म्हणाले मधु आणि कैटब मी तुमच्यावर खुश झालोय म्हणाले, तुमची युद्ध कला पाहून मी संतुष्ट झालेला आहे. काय वर मागायचा तो मागा म्हणाले. काय म्हणाले? तुमची युद्ध कला, युद्ध चातुर्य पाहून मी संतुष्ट झालो. भगवान विष्णू तुम्हाला काय मागायचं माझ्याकडून ते मागून घ्या म्हणाले. परंतु मधु आणि कैटब म्हणतात मागणारा याचक असतो, देणारा दाता असतो. दात्यापेक्षा याचकापेक्षा दाता श्रेष्ठ असतो. आणि याला तर युद्धामध्ये जवळजवळ हरवले म्हणाले. खऱ्या अर्थानं आपण दाता आहोत. त्यावेळी मधु आणि कैटब असं म्हणतात, हे विष्णू, अरे आम्हाला काय मागायचं शाश्वत म्हणाले, तुला जर आमच्याकडून काही मागायचं असेल तर मागून घे म्हणाले. काय म्हणतात? तुला जर आमच्याकडून काही मागून घ्यायचं असेल तर मागून घे म्हणाले. भगवान विष्णू म्हणाले देणार, तो म्हणाले देणार, देणार, हो देणार. मग तुमच्याकडे एकच मागणी करतो की माझ्या हाताने तुमचा मृत्यू व्हावा. काय मागितलं? माझ्या हातानं तुमचा मृत्यू व्हावा हे मला मागितलं. आणि मग त्या मधु कैटबाला वाटायला लागलं, अरे आपण तर बोलून चुकलोय म्हणाले, आता काय करायचं? मग त्यांनी अट घातली मधु आणि कैटब. ती अट अशी होती की म्हणा त्यावेळेस सर्व जलमय होत, आम्हाला मृत्यू हवा आहे, परंतु ओसाड जमिनीवर आम्हाला तुम्ही मृत्यू द्या म्हणाले. तथास्तु म्हणे. ठीक आहे म्हणाले. असणाऱ्या भगवान विष्णूंनी आपल्या मांडीचा विस्तार केला, एवढा विस्तार केला, ओसाड जमिनीसारखा केला आणि त्या ओसाड जमिनीवर जाऊन भगवंताने सुदर्शन चक्र तोडलं आणि मधु आणि कैटबाचा नाश केला. गोपाल कृष्ण भगवान जय. राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.